कोल्हापूर शहर आणि उपनगरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लुटण्याचे प्रकार घडले होते। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चोरट्यांविषयी सर्व माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं आणि एका टोळीला ताब्यात घेतलं। श्रेयस खाडे यानं 2 अल्पवयीन मुलांसोबत चैनीसाठी चोऱ्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यांच्याकडून 3.5 तोळ्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या 3 घटना या आठवड्यात घडल्या। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं अलर्ट मोडवर आली। पाचगाव, गिरगाव, आरके नगर, मोरेवाडी आणि शांतीनगर या परिसरात पोलीस पथकांनी तपास सुरू केला। या परिसरातील 125 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले। तसंच फिर्यादी महिलांकडून संशयितांचं वर्णन आणि फुटेजची पडताळणी केली। ज्या दुचाकीवरून हे गुन्हे घडले त्याची माहिती देखील पोलिसांनी घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, गजानन गुरव, रुपेश माने, रोहित मर्दाने यांच्या पथकानं चोरट्याची ओळख पटवली। त्यानंतर बालाजी पार्क, हॉकी स्टेडियम, रामानंद नगर रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला। हॉकी स्टेडियम ते आयसोलेशन हॉस्पिटल मार्गावरील फुटेजमध्ये संशयित चोरटा दिसून आला। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यानं अल्पवयीन 2 साथीदारांसोबत 3 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीतील 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असं 4,60,000चं साहित्य जप्त केलंय। ही कारवाई सुजय दावणे, विजय तळसकर, योगेश शिंदे, रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, राजारामपुरीचे विशाल शिरगावकर, संदीप सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, सचिन पाटील, सत्यजित सावंत यांनी केली।